नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय? वाक्य के भेद. काय आहे त्याचं नाव? वाक्य यांचा भेद. आणि या धड्याचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या धड्यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. आता बघा, पहिलं तुमच्या समोर काय आलेलं आहे? वाक्य यांचा भेद यांची परिभाषा आलेला आहे. तर वाक्य काय आहे ते आपण पहिलं बघणार आहे. सार्थक शब्दों का वह व्यवस्थित समूह, सार्थक शब्दांचा ते व्यवस्थित समूह जो हमारे विचारों या भाव को पूर्ण रूप प्रकट करे, जे आम्हाला आमचे विचार किंवा त्यांच्या भावाला पूर्ण रूप प्रकट करत आहे, त्यांना आपण वाक्य असंही म्हणतं. त्यांना आपण काय म्हणता? वाक्य असंही म्हणतं. नीटप्रमाणे ऐकून घ्या, मी पुन्हा सांगत आहे. जेव्हा कोणताही सार्थक शब्द यांचा कोणताही व्यवस्थित समूह आणि त्यांचा विचार या भावातून रूप प्रकट केलेले जात आहे, त्यांना आपण वाक्य असंही म्हणतं. कळलं? हो. वाक्य के भेद, रचना के आधार पर आणि अर्थ के आधार पर. वाक्याचा इथे दोन भेद दिलेला आहे. पहिला आहे रचना यांच्या आधारातून आणि दुसरं जे आहे अर्थ यांच्या आधारातून दिले आहे. तर चला बघून घ्या. पहिला आपण बघणार आहे इथे वाक्य यांचा भेद. तर रचनाची दृष्टी तर इथे 3 भेद दिलेले आहे आणि अर्थ यांच्या दृष्टीत इथे 8 भेद दिलेले आहेत. कळलं? रचना याची दृष्टी तर इथे 3 भेद दिलेले आहे आणि अर्थ यांची दृष्टीत आपल्याला 8 भेद पाहायचे आहेत. तर पहिला आपण बघणार रचना यांची दृष्टी. पहिला आहे साधारण वाक्य, दुसरा मिश्र वाक्य आणि तिसरा तुमच्या जे आहे ते संयुक्त वाक्य आहे. तर याप्रमाणे रचना यांची दृष्टी तर 3 आपल्याला पाहायचं आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिला आहे रचना के आधार पर वाक्य के प्रकारों की जानकारी निम्नलिखित रूप है. रचना यातून आधारातून वाक्यात जे प्रकार आहे त्यांची जानकारी आपल्याला निम्नलिखित रूपातून दिलेले आहेत. तर पहिला कोणता आहे? सरल वाक्य. पहिला कोणता आहे तुमचा? सरल वाक्य. जिस वाक्य में एक उद्देश्य यानी कर्ता हो व एक ही विधेय हो यानी क्रिया को उसे सरल वाक्य कहते हैं. नीटप्रमाणे ऐकून घ्या, मी पुन्हा सांगत आहे. ज्या वाक्यात एकच उद्देश यानी कर्ता हो आणि एकही विधेय यानी क्रिया हो, त्यांना आपण सरल वाक्य असंही म्हणतं. कळलं? हो. बघा, ज्या वाक्यात एकही उद्देश आहे आणि एकही कर्ता आहे आणि एकही विधेय यांची क्रिया होऊन जात आहे, त्यांना आपण सरल वाक्य असंही म्हणतं. बघा इथे जसं पहिला करामत अलीने गाय को चारा खिलाया. करामत अली यांनी गायला चारा दिले. तर याप्रमाणे पहिला आणि दुसरा बघा तुम्ही. रूपा की आंखें खुली, रूपा यांची आंखें उघडली. तर याप्रमाणे तुम्ही बघणार उपयुक्त दोनों वाक्य में क्रमशः करामत अली व रूपा ये दोनों उद्देश्य है. उपयुक्त दोघही वाक्याला तुम्हाला क्रमशः असं वाटत आहे की करामत अली किंवा रूपा हा दोघही काय आहे? उद्देश्य आहेत. और खिलाया व खुली ये दोनों क्रिया है आणि जेव्हा खिलाया किंवा खुली हा दोघही त्यांची काय आहे? क्रिया आहे. अतः उपयुक्त वाक्य सरल वाक्य के उदाहरण है. आणि उपयुक्त वाक्य कोणतं आहे? सरल वाक्य यांचं उदाहरण दिलेले आहेत. तर चला अजून बघूया. तुम्हाला हे समजलं ना? हो. तर चला आता दुसरं बघून घ्या. दुसरं जे तुमच्या समोर आलेलं आहे त्याचं नाव काय आहे? संयुक्त वाक्य. काय आहे? संयुक्त वाक्य. नीटप्रमाणे ऐकून घ्या. दुसरं जे तुमच्या समोर आलेलं आहे त्याचं नाव काय आहे? संयुक्त वाक्य असं आहे. तर बघा, जिस वाक्य में समानता के आधार पर दो उपवाक्य समुच्चय बोधक से जुड़ते हैं. ज्या वाक्यातून नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या वाक्यातून समानताच्या आधारावर दोन उपवाक्य समुच्चय बोधक जुळून जात आहे, वे संयुक्त वाक्य होते. ते कोणतं वाक्य होते? संयुक्त वाक्य होते. और परंतु अथवा काय म्हणाले आहेत? और परंतु अथवा इसलिए या तथा आदि अव्यय के योग से वाक्य जुड़े होते हैं. संयुक्त वाक्यात और परंतु अथवा इसलिए या तथा या अव्ययातून योगातून वाक्य जुळलेले आहेत. जसं पहिला करामत अली ने गाय को चारा खिलाया और वह घर के बाहर चला गया. करामत अली यांनी गायला चारा दिले आणि और घरातून बाहेर गेला. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की संयुक्त मतलब जोडून जाणार आहे. और तर हा शब्द काय करत आहे? पहिला किंवा दुसरा वाक्याला जोडून जात आहे.
तर त्यांना आपण संयुक्त वाक्य असंही म्हणता आणि और हा जोडून जाणलेला आहे. दुसरं तुम्ही बघा, रूपा की आंखें खुली और वो इधर उधर देखने लगी. रूपा याचे डोळे उघडले आणि तिने इथं तिथं पाहिले. तर तुम्ही बघा की इथे और दिलेलं आहे, तर याप्रमाणे याला जोडून जात आहे, तर यांना संयुक्त वाक्य असंही म्हणतं. कळलं? हो. आता आपण तिसरा पाहणार आहे. तिसरा बघा, फूल हम घर से भी सूंघ सकते, परंतु वाटिका की कुछ और ही बात होती है. इथे काय म्हणाले आहे की फूल म्हणजे फूल हा ना आपण घरी बसून पण आपल्या कडे झाड आहे, तर त्यांचं फूल आपण सुंघू शकतो. परंतु जे वाटिकाची जी मजा आहे ती खूपच वेगळी आहे. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार की परंतु हा शब्द काय काय करत आहे, जोडून जात आहे. तर यांना आपण संयुक्त वाक्य असंही म्हणतं. कळलं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. सगळं कळलं? छान. तर चला अजून बघून घ्या. इथे तुम्ही बघणार चौथा, वे इस गवार मंडली से बोलना अथवा सम्मिलित होना अपनी प्रतिष्ठा से प्रतिकूल समजते थे. इथे काय म्हणाले आहे की हा जे गवार मंडली आहे, हा जे गवार मंडली आहे त्यातून नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. वे इस गवार मंडली में बोलना अथवा सम्मिलित होना अपनी प्रतिष्ठा से प्रतिकूल समजते थे. हा जे गवार मंडली आहे त्यातून त्यांना अथवा सम्मिलित होणं आपली प्रतिष्ठाचे प्रतिकूल नाही समजत होता. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की अथवा हा जोडून जात आहे. तर याबद्दल हा जे शब्द हे जोडून जात आहे त्यांना आपण असंही म्हणत आहे. उपयुक्त चार वाक्य में दो अलग अलग वाक्य, उपयुक्त जे 4 वाक्य आहेत त्याचं खूपच वेगवेगळे वाक्य आहेत. वे क्रमशः, ते क्रमशः, परंतु अथवा इन समुच्चय बोधक से जुड़े होते हैं. ते कोणातून जोडलेले आहे? ते, वे, क्रमशः, परंतु अथवा हा सगळं जे समुच्चय बोधक अव्यय आहे त्याला जोडून जात आहे. उपयुक्त वाक्य में संयुक्त वाक्य के उदाहरण है आणि उपयुक्त वाक्यातून संयुक्त वाक्य यांचा उदाहरण दिलेले आहेत. कळलं की नाही तुम्हाला? कळलं. तर चला अजून बघून घ्या. आता आपल्या समोर आलेला आहे तिसरा. कोणता? तिसरा प्रकार आलेला आहे. कळलं? तर तिसरा प्रकार काय आहे? बघून घ्या. मिश्रित वाक्य. त्यांना काय म्हणतात आपण? मिश्रित वाक्य असंही म्हणतात. जिस वाक्य में एक प्रधान, ज्या वाक्यातून एक प्रधान, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या वाक्यातून एक प्रधान उपवाक्य तथा दुसरे आश्रित उपवाक्य हो व मिश्र वाक्य होता है. नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या वाक्यात एक प्रधान किंवा उपवाक्य दुसरा आश्रित उपवाक्य आहे त्यांना आपण मिश्र वाक्य असंही म्हणतं. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या वाक्यात एक प्रधान उपवाक्य आहे आणि दुसरा आश्रित उपवाक्य आहे त्यांना आपण मिश्र वाक्य असंही म्हणतात. जसं पहिलं इथे बघा, जैसे ही करामत अली ने गाय को चारा खिलाया वैसे ही वो घर के बाहर चला गया. तर यानंतर तुम्ही इथे पाहणार की जैसे आणि वैसे, तर हा जे शब्द जोडून जाणार आहे त्यांना आपण मिश्रित वाक्य असंही म्हणतं. बघा, पुन्हा सांगत आहे मी, जैसे ही करामत अली गाय को चारा खिलाया वैसे ही घर से बाहर चले गए. तर जैसे आणि वैसे. दुसरं तुम्ही पाहणार की जैसे ही रूपा की आंखें खुली वैसे ही वो इधर उधर देखने लगी. जसे रूपाचे डोळे उघडले तसे त्यांनी इथे तिथे पाहिले. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की जसे आणि वैसे, तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण तिसरा पाहणार. वो जुझला रही थी की ये लोग काफी को क्यों बहुत सी पूरियां नहीं देते. तर याप्रमाणे इथे बघणार की तुम्ही काय म्हणणार आहे, ते झुजला राहत आहेत की काकींना यांना काही ढेर सारी पुड्या नाही देत आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की, तर याबद्दलही व परिवर्तन होऊन जात आहे की को. तर असं परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जात आहे किंवा कसं करणार आहे हे तुम्ही सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे इथे बघून घ्या. कळलं? जसे जसे करणी वसी भरणी. तर याप्रमाणे जैसी आणि वैसी असं अजून काही उदाहरण तुमच्या मनात आहे ते तुम्ही सांगून घ्या, नाहीतर लिहून घ्या. तर याप्रमाणे तुम्हाला लवकर समजणार. कसा? की जेव्हा तुमच्या मनात जे शब्द असतात जे तुम्हाला नाही समजतात किंवा त्यांचं उदाहरण तुम्हाला अजून पाहिजे तर तुम्ही सतत ते लिहून घ्या. जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा तुम्हाला आणखीन काही समजणार आहे, हे मी तुम्हाला सांगत आहे. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. आता चौथा बघा. जब विश्वास हो गया कि अम्मा सो रही थी तो अपनी पिटारी उठाई और बूढ़ी काकी की कोठरी की ओर चल पड़ी. जेव्हा त्याला असा विश्वास आला की अम्मा आता झोपलेली आहे, तो
आपली पिटारी उचलली आणि बुडी काकी यांची कोठरीमध्ये गेली. तर तुम्ही इथे बघणार की जब आणि तो. तर असं प्रमाणे तसं नाही की तसं आणि जसं असंही होणार. हा सगळं पण तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. कारण तेव्हाही मी सांगत आहे तुम्हाला की सगळं हे जे नीटप्रमाणे ऐकून घ्या. इथे पुन्हा मी सांगत आहे बघा, जब विश्वास हो गया कि अम्मा सो रही है, तो अपनी पिटारी उठाई और बूढ़ी काकी की कोठरी में की ओर ले चली. तर जब आणि तो, तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. कळलं तुम्हाला? हो. इथे बघा, उपयुक्त चार वाक्य में एक प्रधान उपवाक्य, दुसरे आश्रित उपवाक्य है. इथे काय म्हणाले की उपयुक्त जे चार वाक्य तुम्हाला मी दिलेली आहे, त्यामध्ये एक प्रधान उपवाक्य तथा दुसरा आश्रित उपवाक्य आहे आणि त्यांचं क्रमशः जसे, वैसे, जैसे, वैसे, की, जब, तो इनसे जुड़े हुए हैं. हा सगळं तर हे जे आहे शब्द ते त्यांना जोडून जात आहे. इन्होंने दोनों उपवाक्य को जोड़कर एक बना दिया है आणि त्यांना काय केलेलं आहे, दोनों जे उपवाक्य दिलं आहे त्याला जोडून एक नवीन शब्द तयार आहे. अतः उपयुक्त वाक्य मिश्र वाक्य के उदाहरण आहे. अतः जे उपयुक्त वाक्य आहे ते मिश्र वाक्याचं उदाहरण दिलेले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर हा सगळं तुम्हाला व्यवस्थित प्रमाणे कळलेलं आहे. हो. तर चला अजून बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे अ, हा जे वाक्याचं याचं भेद आहे त्याबद्दल कसं परिवर्तन होऊन जात आहे. त्यांची परिभाषा पाहिले. त्यांची परिभाषा पाहिल्यानंतर आपण त्यांचं उदाहरण पण काही पाहिले. त्यांच्या उदाहरणबद्दल आपण असं पाहिले की त्यांना कसं समजून घ्यायचं आहे आणि त्याला कसे समजून लिहायचं आहे. जेव्हा तुम्हाला समजणार तेव्हाही तुम्हाला लिहिणार पण येणार. आणि वाक्य यांचा भेदाचा 2 प्रकार आहे. अर्थानुसार वेगळे आणि रचनानुसार वेगळे. तर हा परिवर्तन कशाबद्दल होऊन जात आहे किंवा यांचा प्रश्न कसा होऊन जाणार आहे, हे सगळं आपण पाहिले. तर याबद्दल मी तुम्हाला पुन्हा तेच सांगणार आहे, की नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि बोलून घ्या आणि लिहून घ्या. जेव्हा हा सगळं तुम्ही करणार, तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त हा सगळं कळणार आहे. कळलं? हो. तर हा सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे, तुम्हाला माहीत आहे का? नाही? चला सांगत मी. हा सगळं तुम्हाला व्यवस्थित प्रमाणे, नीट प्रमाणे हा सगळं तुम्हाला आस विद्यालय बरोबरही भेटत आहे. हा आस विद्यालय एक असा ऑनलाईन विद्यालय झालेलं आहे, की त्यांना ज्यांचा प्रयोग तुम्ही कुठेही करू शकता. असं नाहीये, की घरी बसून करत आहे. तुम्ही कुठेतरी फिरायला पण जात आहे किंवा तुम्ही ट्रेनमध्ये आहे किंवा तुम्ही कारमध्ये आहे, कुठे पण आहे. तुम्ही हा जे ऑनलाईन विद्यालय आहे, एनी टाईम एनीवेअर स्कूल, तुम्ही कुठेही त्यांचा प्रयोग करू शकतात. आणि इथे सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्ट काय आहे तुमच्यासाठी, की एक विषयाचं नाही. इथे सगळं संपूर्ण विषयाची तुमची ज्ञान प्राप्त होऊन जात आहे. कळलं? कसं? हिंदी, मराठी, अंग्रेजी, विज्ञान, गणित, समाजशास्त्रामध्ये भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे सगळं तुम्हाला इथेही भेटणार आहे आणि तुम्हाला कुठेही जायचं नाही. घरी बसून हा सगळं व्यवस्थित प्रमाणे, नीट प्रमाणे ऐकून घ्यायचा आणि सगळंच व्यवस्थित तुम्हाला उत्तर पण देत आहे, शब्दार्थ पण देत सगळं. तर तुम्ही यांचा प्रयोग करून घ्या. हा सगळं तुमच्यासाठी उतरून झालेलं आहे आणि यांचा उपयोग तुमच्याही साठी केलेले आहे. हा सगळं तुम्हाला एनी टाईम, एनीवेअर स्कूल यामध्येही भेटत आहे. शाळांमध्येही भेटत आहे आणि हा शाळाचा प्रयोग तुम्ही आपल्यासाठी खूपच अतिशय प्रमाणे करू शकतात. कारण की तुम्हा हा सगळं करू शकतात. पण जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हाही तुम्हाला हा सगळं कळणार. आणि असं नाही की तुम्ही कुठेही बसून त्यांचा उपयोग असा आहे की तुम्ही कुठेही बसून त्यांचा उपयोग करू शकतात. असं नाही की तुम्हाला कुठे जायचं आहे, पण तुमचा हा स्कूल यांचा कसं आपण पण आपल्याला कुठे जायचं असतं तर आपण काय करते, की 1 दिवशी किंवा 2 दिवशी सुट्टी मारू शकते. पण इथे जे विद्यालय तुमच्यासाठी हा बनवले आहे, त्यासाठी तुम्हाला कुठेही बसून तुम्ही यांचा ज्ञान घेऊ शकतात. असं नाही की तुम्ही यांचा सुट्टी करणार की नाही. तर याबद्दल तुम्ही विचार करून घ्या आणि यांचा सतत उपयोग करून घ्या. कारण की हा सगळं तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठीही करू शकता आणि तुम्ही यांचा लाभ करून घ्या. कळलं? एक विषयासाठी मी सगळं विषयासाठी आहे तुमच्यासाठी विषय. तर याप्रमाणे हा जे 6 हा जे इथे तुम्हाला दिलेले जात आहे, हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे तुम्ही करून घ्या आणि सगळ्याला तुम्ही यांची माहिती पण सांगून घ्या. तर हा एक विद्यालय आहे, त्याच्याबरोबर हा सगळं व्यवस्थित आणि नीटप्रमाणे तुम्हाला सगळं दिलेले जात आहे. एक-एक धड्याचा स्पष्टीकरण, त्यांचा अर्थ, की त्यांचे प्रश्न किंवा उत्तरे सगळं हे तुम्हाला देऊन जात आहे. कळलं? हो. धन्यवाद.